ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टी शर्ट फार्मा पॅटर्न कशा पद्धतीने तयार करायचा आहे। तर हा जो पॅटर्न आहे तो आपल्याला जेव्हा आपण ब्लाउज मध्ये आपण स्लीव्ज लावतो त्यासाठी हा पॅटर्न आपल्याला खूप इम्पॉर्टंट असणार आहे की ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळेला स्लीवच्या पॅटर्नचा जो शेप आहे तो प्रत्येक वेळी ड्रॉ करावा लागणार नाही। ही एकच स्लीव जर तुम्ही पॅटर्न तयार करून ठेवला तर तुम्हाला कोणत्याही साइजमध्ये म्हणजे ऑल साइजमध्ये तुम्हाला ह्याच पेपर पॅटर्नचा वापर करून स्लीव्ज तयार करता येणार आहे। त्यामुळे खूप व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे, पहिल्यापासून शेवटपर्यंत अगदी सावकाश बघा। मी व्हिडिओ खूप सावकाश पद्धतीने बनवलेला आहे की जेणेकरून तुम्हाला कोणताही गोंधळ होणार नाही। कोणत्या ठिकाणी किती मेजरमेंट घ्यायचं आहे, किती खाली जायचं आहे, हे सगळं डिटेलमध्ये मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। हा एकच फर्मा जर तुम्ही कट करून ठेवलात तर तुमच्या इथून पुढच्या कटिंगमध्ये तुम्हाला खूप सोपं जाणार आहे। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर यासाठी आपण आता सुरू करत असताना पहिला प्रथम आपण स्टार्टिंगला एक लाईन आडवी ड्रॉ करून घेऊया, ज्याच्यामुळे आपण ही स्ट्रेट लाईन आपली तयार होईल। यानंतर आपल्याला उंचीचं मेजरमेंट घ्यायचं आहे। तर टोटल उंची आपण इथे 11.5 किंवा 12 इंचपर्यंत तुम्ही उंची घेऊ शकता। तर इथे आपण 11.5 इंचावर एक मार्क करणार आहोत आणि या बाजूनेही 11.5 वरती एक मार्किंग करायचं आहे। तर बघा या पद्धतीने इथे मार्किंग केलं। हे दोनही डॉट आपल्याला जोडून घेऊन एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि रुंदीसाठी आपल्याला 9 इंचांवर एक मार्क देऊन घ्यायचा आहे। तर जसं मी करत आहे तसंच तुम्हाला मेजरमेंट घ्यायचं आहे। हे आपण पर्टिक्युलर एकाच साइजसाठी बाही करत नाहीये, त्यामुळे तुम्ही इथे कोणतंही ॲड किंवा मायनस काही करायचं नाहीये। जे पण मी तुम्हाला दाखवत आहे मेजरमेंट घ्यायचे आहेत तेवढं आणि तितकंच मेजरमेंट तुम्हाला यामध्ये घ्यायचं आहे। तर बघा या बाजूनेही मी 1.9 वरती मार्क करून घेते आणि ही लाईन आपल्याला जोडून घ्यायची आहे। तर या पद्धतीने जोडून एक बॉक्स आपला तयार होणार आहे। आता आपल्याला याच्यामध्ये वरच्या बाजूने 4.7 वर मार्क करायचं आहे। तर 4.7 म्हणजे किती, तर 5 ला 2 लाईन कमी, या पद्धतीने इथे मार्किंग करायचं आहे। आणि सेम या बाजूलाही तेच मार्किंग आपल्याला घ्यायचं आहे आणि ही जी लाईन आहे ती आपल्याला देऊन घ्यायची आहे। तर ही लाईन आहे ही आपण डॉट डॉट मध्ये काढणार आहोत। ओके, त्यानंतर जी आपण ही आता लाईन काढली त्या लाईनच्या खाली आपल्याला 0.7 इंचवर एक पॉइंट मार्क करायचा आहे। ओके, त्यानंतर या लाईनवरती आपल्याला 2 इंचांवर एक पॉइंट मार्क करायचा आहे। तर बघा इथे मार्क केला। आता हा जो मार्क केलेला पॉइंट आहे तो आणि हा 0.7चा पॉइंट मार्क केलेला पॉइंट हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे। ओके, त्यानंतर ही जी डॉटेड लाईन आहे त्याचा लास्टचा पॉइंट आणि इकडचा आपल्या बाजूचा जिथे आपण वरती उंचीची लाईन टाकलेली आहे ती लाईन, त्याचा पॉइंट आपल्याला तिरक्या रेषेने जोडून घ्यायचा आहे। ओके, हे झाल्यानंतर आता आपल्याला वरच्या बाजूने जिकडे आपण हे उंचीचं मार्किंग केलेलं आहे त्या बाजूने आपल्याला इथे 4.5 वरती एक मार्क करून घ्यायचा आहे। ओके, 4.5 वरती एक मार्क करून घेतल्यानंतर त्याला या पद्धतीने टेप दुमडायचा आणि त्याच्या अर्ध करून त्याचा सेंटर पॉइंट काढून घ्यायचा आहे। आणि या सेंटर पॉइंट पासून वरच्या बाजूला आपल्याला अर्धा इंचावर एक पॉइंट मार्क करायचा आहे। तर बघा हे मी 1च्या पुढचा अर्धा इंचाचा पॉइंट आहे तो हा आहे। तर इथून मी हा अर्धा इंच मार्क केला। यानंतर आपल्याला हा पॉइंट आहे तो या बाजूने आपल्याला 1 इंच रेग्युलर्स आपण घेतो तसं 1 इंच आपल्याला या बाजूने घ्यायचा आहे आणि आता आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर या पद्धतीने कर्व शेपचा वापर करून हे तीनही पॉइंट बघा या पद्धतीने आपल्याला घ्यायचे आहेत। ओके, आणि त्यानंतर पट्टीचा शेप या पद्धतीने ठेवायचा आणि हा पॉइंट आणि हा पॉइंट आपल्याला एकत्र येईल या पद्धतीने आपल्याला इथे मार्क करून घ्यायचा आहे। व्यवस्थित पट्टी आपल्याला इथे सेट करून घ्यायची आहे आणि मग आपल्याला इथे लाईन घ्यायची आहे। तर बघा या पद्धतीने हे आपला पोर्शन येईल। तर बघा किती व्यवस्थित आपला हा पोर्शन आलेला आहे। आणि आता खालच्या बाजूला आपल्याला जी बंद बाजू खालच्या बाजूनी 2 इंचांवर मार्क करायचा आहे आणि ही 2 इंचाचा पॉइंट आहे तो आपल्याला या पॉइंटशी जोडून घ्यायचा आहे। तर बघा खूप सिंपल आहे। तुम्ही हा एकदा जर फार्मा कट करून ठेवला तर तुम्हाला या पुढच्या पेपर पॅटर्न्स मध्ये तुम्हाला खूप उपयोगी ठरणार आहे। तर हे आपण आता कट करून घेऊयात।
तर बघा याचा आपण सेंटरही पॉईंट आपण मार्क करून ठेवूयात. तर या पद्धतीनं आपला हा पॅटर्न तयार होणार आहे. तर हा जो पॅटर्न तयार होणार आहे याला आपण टी शर्ट फार्मा असं म्हणणार आहोत. तर बघा या पद्धतीने आपला हा टी शर्ट पॅटर्न ची स्लीव्ज कटिंग करून झालेली आहे. तर याच्यामध्ये मी तुम्हाला इथे लिहूनही दिलेलं आहे. याच्यासाठी उंची आपण जी घेतली आहे ती 11.5 घेतली, जी रुंदी आहे ती घेतलेली आहे 9 इंच आणि कॅप हाईट म्हणजे जी इथून इथपर्यंत जी कॅप हाईट टाकलेली आहे तिचं मार्किंग केलेलं आहे 4.75 वरती. तर या पद्धतीने ही आपली स्लीव्ज रेडी झालेला आहे. स्लीव्ज पॅटर्न. तर याचाच वापर करून आता आपण पुढच्या ज्या आपल्या ब्लाऊजमध्ये स्लीव्ज लागणार आहेत त्याचा आपण कटिंग करणार आहोत. आणि समजा हा एकच पॅटर्न तुमच्याकडे आहे तर याच्यामध्ये तुमचा कुठेही समजा घेर कमी आला, समजा तुमचा इथपर्यंतच आला तर तुम्ही इथंच स्लीव्ज मार्किंग करायचं आणि इथून खाली तुम्हाला जिथपर्यंत तुमची खालच्या बाजूनी रुंदी आलेली आहे तेवढं मार्क करायचं आणि ही लाईन इथे जोडून घ्यायची आहे. या पद्धतीने करायचं. समजा एखादी हेवी चेस्ट आली तर त्यावेळेला तुम्हाला हा पॅटर्न कमी पडला म्हणजे इथपर्यंत आला आणि अजून पुढे बाहीचं अंतर आहे असं तुम्हाला जाणवलं तर काय करायचं आहे, याच बाहीला आपल्याला इथून पुढे थोडंसं वाढवून घ्यायचं आहे. बाकी याच्यामध्ये काही चेंजेस करायचे नाही आहेत. इथून थोडंसं वाढवायचं आणि दंडघेराचं मार्किंग आहे त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेऊन ह्या लाईन कुठे येतात ते आपल्याला ड्रॉ करून घ्यायचे आहेत. ते आता इथून पुढचे ब्लाऊज जसं आपण कटिंग आणि स्टिचिंग बघू त्यामध्ये मी तुम्हाला इन डिटेलमध्ये या सगळ्या गोष्टी सांगणारच आहे. तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम. काळजी घ्या स्वतःची.